हे नाथ नारायण वासुदेव पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम शांतिब्रह्म एकनाथ सद्गुरु जनार्दन महाराज की सब संतन की जय। पार्था सर्वापुरुष उत्तम साधन करी माझे नामस्मरण उचिष्ट नको करू मन अनेका ठाई। जैसिका पतिव्रता अन्य धर्म नेणे सर्वथा सर्व व्रतदान कथा पतीचं कारण। का चातक पक्षिया तो स्मरे मेघराया भूमीचे उदक तया घेण्याचे नाही। तैसे मजविण जाण न करी तुझियाचे स्मरण काही मिळाली ब्रह्मार्पण करी पार्थ। पत्र पुष्प फल उदक हे भजन माझे सात्विक नको सुसू देऊ अनेक मज वेगळे। आणि आजच्या प्रवचनाची महत्वाची ओवी महत्वाचा विषय सूत्रधारी सूत्रधारी बाहुली नाचवी सभे भीतरी परी त्या बाहुलीची दोरी कळून देत असे। तैसा मी सूत्राती धरुणी माझी माया खेळवी जीवा लागुनी मी वेगळा विंदानी परी सूत्र न सोडी। प्रत्येक व्यक्ती बाळा इको जास्त झालाय जरा आणि प्रत्येक व्यक्तीचं सूत्र त्या परमात्म्याच्या हाती आहे। प्रत्येक व्यक्ती ही बाहुली आहे आणि त्या बाहुलीची सूत्र एका परमात्म्याच्या हाती आहेत। पण वैशिष्ट्य सांगतो आता एकाग्रतेने बघा ते तिकडे चालणार इकडे लक्ष द्या। आता वैशिष्ट्य सांगतो ज्या बाहुलीची सूत्र परमात्म्याच्या हातात आहेत त्या बाहुलीला वाटतं सगळं माझ्याच माध्यमानं चाललेलं आहे। त्या एका बाहुलीला असं वाटतं की या विश्वामध्ये मी एकटाच आहे, मी करतोय हे सगळं माझ्याच बळानं माझ्याच शक्तीने चाललंय। या गोष्टीला काय म्हणतात तर तो अहंकार म्हणतात। अहंकार काहीच नाही, अहंकार एक धूळ आहे, अहंकार एक धुळीचा कण आहे। समोर शुभ्र पर्वत उभा आहे हिमालय आणि तो किती अगदी जवळ आहे पण तो दिसत नाही। का दिसत नाही तर डोळ्यामध्ये धुळीचा कण गेला की जसं दिसायचं बंद होतं तसं अहंकार एकदम क्षुल्लक धुळीचा कण आहे। पण त्या अहंकारामुळं व्यापक परमात्मा ज्याच्या सत्तेनं सगळं चाललेलं आहे तो परमात्मा लक्षात येत नाही। त्याच्या पाठीमागचं कारण ते अहंकार आहे। अहंकाराचा दुसरा अर्थ काय? अहंकाराचा दुसरा अर्थ आहे देहाभिमान। अहंकाराचा दुसरा अर्थ आहे अविद्या। अहंकाराचा दुसरा अर्थ आहे अज्ञान। ते कशाबद्दलचं तर स्वरूपाबद्दलचं। अहंकार प्रत्येक जीवाला दुःखाच्या खाईत लुटतो। अहंकाराचं अस्तित्व काय? मी लक्षात आला की अहंकार संपला। जोपर्यंत मी आम्ही लक्षात ठेवलाय भूमिका समजून घ्या, मीत आम्ही वावरतो
मी म्हणजे आत्मस्वरूपात. आता मी हा शब्द अहंकारात धरू नका. आत्मस्वरूपात मी कोण आहे याची जाणीव ज्या वेळेला होते, लक्षात आलं का, त्यावेळेला अहंकार मावळतो. कारण मीच त्याचा एक अंश आहे. आत्मस्वरूप जीवात्मा तो परमात्म्याचा अंश आहे. लक्षात आलं का. ज्यावेळेला आम्ही शून्य होतो, ज्यावेळेला मी त्याच्याच मिसळतो, आम्ही मावळतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तो अहंकार निघून गेलेलाच असतो. अहंकार म्हणजे मी बघा वसंतगडच्या पौर्णिमेला एक व्याख्या केली होती. अहंकार म्हणजे काय, आत्म्याच्या अब्सेन्सला अहंकार म्हणतात. हो. आणि स्वरूपाबद्दलचं ज्ञान कधी होतं, ज्यावेळेला आमची स्वतःची ओळख होते. मी देह नाही, देह माझा नाही, मी देहावेगळा निसंग परतत्व परब्रह्म आहे. सगळी जो कार्यभाग चाललेला आहे तो त्याच्या सत्तेनं चाललेला आहे. माझ्या दोऱ्या सुद्धा त्याच्या हातात आहेत. मी एक बाहुली आहे. माझं अस्तित्व काय, माझं अस्तित्व काहीच नाही. सगळी घडामोडी त्याच्या आज्ञेनं चाललेल्या आहेत. मला चांगलं ठेवतो तो त्याच्या आज्ञेनं. मला वाईट वेदना होतात, दुःख होतं, जरा होतात, व्याधी होते, ते त्याच्या आज्ञेनं आहे. मी श्रीमंत आहे ते त्याच्या आज्ञेनं आहे, मी गरीब आहे ते त्याच्या आज्ञेनं आहे. आनंदी दुःखी हे सगळ्या ज्या घडामोडी आहेत, लक्षात राहा, हे सगळं त्याच्या सत्तेनं त्याला त्याच्या आज्ञेनं. त्याच्यावर ज्यावेळेला मी टाकून रिकामं होतो त्यावेळेला मी खऱ्या अर्थानं शून्य होतो. त्याला सूत्रधार समजावं आणि आपण बाहुली समजावी स्वतःला. सगळं चाललंय त्याच्या आज्ञेनंच चाललंय ना. हे ज्यावेळेला मी लक्षात आणतो तेवढा खऱ्या अर्थानं तो अहंकार मावळलेला आहे. स्वरूपाची ओळख करून घेणं म्हणजे काय, अस्तित्वाशी एकरूप राहणं. म्हणजे बोलणं कळते का. अस्तित्वाची एकरूप होणं म्हणजे काय हो. या ब्रह्मांडामध्ये, या पृथ्वीमध्ये, या विश्वामध्ये अहंकार कुणाला आहे, माणसाला आहे. फक्त माणसाला अहंकार आहे. माणूस जरी निसर्गाचा घटक असला तरी तो ज्ञानाच्या अहंकारामुळं, मला कळतं या आविर्भावामुळं त्यानं जो अहंकार बाळगलेला आहे. म्हणजे मला सांगायचं काय, अहंकार हा मानवी आहे. पक्षाला अहंकार आहे का, ते निसर्गाशी एकरूप आहेत, अस्तित्वाशी एकरूप आहेत. पर्वताला अहंकार आहे, वृक्षाला अहंकार आहे, नदी नाल्याला अहंकार आहे, समुद्राला अहंकार आहे, हवेला अहंकार आहे, सूर्याला अहंकार आहे, चंद्राला अहंकार. कुणाला अहंकार आहे, कुणालाच अहंकार नाही. तो मानवी आहे. फक्त माणसाला अहंकार आहे. माणूस सुद्धा तो अस्तित्वाचाच एक भाग आहे. पण तो स्वतःला तो अस्तित्वाचा भाग समजत नाही. तो अस्तित्वापासून वेगळं समजतो, त्या परमात्म्यापासून वेगळं समजतो. भूमिका समजून घ्या. त्यांना दुःख आहे काय हो, वृक्षाला दुःख आहे, पशुपक्ष्यांना दुःख आहे, सागराला दुःख आहे, पर्वताला दुःख आहे. कुणाला दुःख आहे, कुणालाच दुःख नाही. दुःख कुणाला आहे, माणसाला दुःख आहे. का दुःख आहे, अहंकार आहे. हे बघा, चांगल्या आणि वाईट याची अनुभूती कोण देतो, तर अहंकार देतो. एखादा आपल्या पुढे गेला सगळ्याच बाबतीत तर तो अहंकार दुःखी होतो. आणि आपण पुढे गेलो तर आपण आनंदी होत नाही, तो अहंकार आनंदी होतो. माझं बोलणं कळते का. आम्ही आमच्या जागेवर आहे,
पण आनंद आणि दुःख हे कोण उपभोगतो? तो अहंकार उपभोगत असतो. शेजाऱ्याची 4 मजली बिल्डिंग उभी राहिली, ह्याला पोटसूळ उठते, याला नाही उठत, त्याच्या अहंकाराला पोटसूळ उठत असते. पण ज्या वेळेला तो 6 मजली बिल्डिंग बांधतो त्यावेळेला तो आनंद होतो. तो त्याला होत नाही, तो कोणाला होतो? तर अहंकाराला आनंद होत असतो. भूमिका समजून घ्या. प्रत्येकाला कमीपणा दुःख आहे. म्हणजे प्रत्येक अहंकाराला. भूमिका समजून घ्या. नेपोलियन जगज्जेता, जगावर अधिराज्य त्यानं गाजवले की काळी नेपोलियननं. पण तिची उंची होती 5 फुटाची. म्हणजे जग ज्यानं जिंकलं ते दुःखी कशात होतं माहिती आहे का दादा? माझी उंचीले का कमी का? हो. बघा, हे कोण सांगते? अहंकार आहे आतमध्ये, त्याचं बीज अंकुरलेलं आहे. सिकंदर, प्रत्येकाला माहित आहे, सिकंदर जग जिंकायला निघाला होता. इथं खाली ठेवून द्या. सिकंदर जग जिंकायला निघाला होता आणि जग जिंकून लाखोंच्या सैनिकांबरोबर हत्ती, घोडेदळ, सैन्यदळ सगळं घेऊन तो असा निघाला होता पहाटे पहाटे. नदीचा सुंदर प्रवाह चालला होता आणि एक संन्यासी सकाळची सोनेरी किरण नदीच्या किनारी खात असं झोपला होता. लक्ष देऊ नाही का? कधी कधी काय वाटतं माहिती आहे का? म्हणजे मला असं वाटतं कधी कधी की आंधळ्याच्या बाजारात आपण चष्मा विकायचा धंदा काढला का काय कोणास ठाऊक. आंधळ्याला चष्म्याची काय गरज आहे? तसं या पंढरपुराची अवस्था झालेली, अत्यंत वाईट अवस्था, दयनीय झालेली आहे. एक संन्यासी सकाळची सोनेरी किरण खात आपला पडलेला होता. नदीचा प्रवाह होता आणि त्या नदीच्या कडेनं त्याचा लवाजमा निघाला सिकंदरचा. राजा सिकंदर खूप मोठा. जात असताना त्या संन्यासीकडे पाहिलं आणि त्याला हेवा वाटला. अरे, मी एवढा मोठा सिकंदर, जगज्जेता सिकंदर, आणि मी निघालो तरी ह्याचं लक्ष नाही. म्हणून तो संन्याशाकडे गेला. तर संन्याशी रिलॅक्स होता, निवांत होता. संन्याशाला बघून म्हटलं, अरे संन्याशा, मी मोठा योद्धा सिकंदर आहे, जगज्जेता सिकंदर आहे, ऐश्वर्यवान आहे, संपत्तीवान आहे, का असा पडलायस? काय पाहिजे बोल, माग मला काय पाहिजे ते. त्यानं असं बघितलं त्याच्याकडं. काय नको, तू सूर्यकिरणाच्या आडावा आलाय, जरा बाजूला हो, मला सूर्यकिरण खाऊ दे. कोणाला म्हणला? सिकंदरला. तू बाजूला हो, तू सूर्याच्या आडवा आलायस, मला सूर्याची किरण खाऊ दे, तू जा बरं. झटकन त्याचा अहंकार शून्यावर आला. भूमिका समजून घ्या. एवढा मोठा सिकंदर आहे, पण सूर्यकिरण तू देऊ शकत नाही ना. तसा प्रत्येकाजवळ एक अहंकार आहे की ज्या अस्तित्वापुढे त्या अहंकाराची किंमत शून्य आहे. लक्षात ठेवा. पण आम्ही त्या अहंकाराला धरून बसलोय, त्या अहंकाराला चिकटून बसलोय. मी कुणीतरी आहे, जरूर आहे, जरूर मी कुणीतरी आहे. पण तो कसा आहे? साक्षीत्वानं पाहिजे आणि अभिमान पाहिजे की जरूर पाहिजे.
कम्पेरेटिव्हली नको, मी वेगळा आहे इतरांपेक्षा. वास्तवानं तुम्ही कम्पॅरिझन करू नका, तुलना करू नका. त्याचा 4 मजले तर मी माझं 6 मजले बांधणार, तिनं 10 तुळं घेतलं तर मी 12 तुळं घेणार, असं नको. या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती स्पेशल आहे. कशाला इतरांबरोबर कम्पेअर करायचं, कशाला इतरांबरोबर तुलना करायची. इतरांबरोबर तुलना करण्यामुळंच खऱ्या अर्थानं आमचा अहंकार बळावतो. त्या अहंकाराच्या माध्यमातून तुम्ही आम्ही दुःख भोगतोय. इच्छा पूर्ण झाली नाही, अहंकाराच्या मनासारखं झालं नाही की आम्ही दुःखी झालो. नरेंद्र मोदीचा अंगठा म्हणजे पंतप्रधानाचा अंगठा आणि आपला अंगठा फरक आहे ना. आपण स्पेशल आहे कोणीतरी का आपल्या अंगठासारखा दुसराच अंगठा आहे? प्रत्येकाचा अंगठा वेगळा आहे. याचा अर्थ असा की अंबानीचा अंगठा वेगळा आहे, माझा अंगठा वेगळा आहे, मी मोठा आहे, मी का कम्पेअर करू त्याच्याबरोबर? कुणी कम्पेअरच करू शकत नाही. या भूमिकेनं जो राहतो ना तो दुःखापासून मुक्त झाला. पण कम्पेअर करायला गेला की माझ्यापेक्षा तो कसा मोठा. हां, पण मगाशी तेच सांगितलं, अहंकार आनंदी कधी होतो? ज्यावेळेला आपल्यापेक्षा इतर लहान होतात, इतरांपेक्षा आपण मोठे होतो, तेवढा अहंकार मोठा होतो. लक्षात ठेवा. म्हणून अस्तित्वाशी कनेक्ट राहूया, परमात्म्याशी कनेक्ट राहूया. निश्चितपणानं तुम्ही आम्ही अहंकारापासून दूर राहू. किती कम्पेअर करायला गेलो, किती करायला गेलो तर त्या अहंकाराचं पोट भरत नाही. कितीतरी अब्जो रुपये कमवलेले आहेत तरी सुद्धा स्पर्धेत आहेत. का स्पर्धेत आहेत? माझ्यापेक्षा पुढं कोणी जाऊ नये. हा कोण बोलतोय? तो बोलत नाही, त्याचा अहंकार बोलतोय. त्या अहंकाराचं पोट कधीच भरत नाही, लक्षात ठेवा. एक दानशूर राजा होता, खूप दानशूर होता. मागील ती द्यायचा. एक भिकारी संन्यासी कटोरा घेऊन राजाकडे गेला, एक छोटासा कटोरा घेऊन. राजानं त्याला आत बोलवलं, बोल काय पाहिजे तुला? काय नाही बाबा रे म्हटला, मला कटोरा भरून दे. तो संपत्ती देतोस, सोनं जवाहिरा वगैरे सगळं, ते कटोरा भरून दे. अरे काय कटोरा भरून मागतोस वेड्या? भरपूर आहे, नुसतं कटोरा काय घेऊन आलास? काय नाही म्हटलं, फक्त कटोरा भरून दे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कटोरा जर भरला नाही तर तू हारलास. राजा म्हटला काय वेडा आहेस का काय? बघितलं तर कटोरा हजारो हत्तीच्या बळाचं संपत्ती, वजनाची संपत्ती माझ्याकडे आहे, आणि तो कटोरा नाही. म्हटलं तू मला वचन दे. हां, कटोरा जर भरला ना तर तू हार मानायची. राजा हसायला कुचेष्ट ना, म्हणली वेडा आहेस का? चला रे आणा. ते आपलं त्या संन्याशाने पात्र असं धरलं आणि दोघा तिघांनी कटोऱ्याच्या मापाचं संपत्ती आणली. पैसा, जवाहिरे, मोती, माणिक, सोनं सगळं आणून त्यात टाकलं. ते काय भरलं नाही. मग एक पोतं आणलं आणि पोत्यातनं ती भरायला सुरुवात केली, सगळं सोनं, नाणं, दागिनं. तरी तुम्ही कटोरा भरेना. अरे म्हटलं हे काय? मग तिने मोठी ट्रक बोलवली, आता सगळी ट्रक त्यात पालता करा त्या कटोऱ्यात, तरी मी तो कटोरा भरला नाही. राजाला घाम आला, हे काय? मग राजानं सिंहासनावरून राजा खाली उतरला, त्याच्या पुढं गुडघे टेकले, हात जोडले, बाबा रे हा काय प्रकार आहे, मला जरा सांगशील का? तो म्हणाला तू आधी हार मान. राजानं हार मानली. एवढा ऐश्वर्यवान, संपत्तीवान
हो, अलौकिक धन प्राप्त असलेल्या राजानं हार मानली. आता सांग म्हटले, मी शून्य झालो, मी मावळलोय. काही केलं नाही. त्या कोटऱ्यावरचं कापड जे होतं ना ते बाजूला केलं. आत काय होतं माहिती आहे का? माणसाची खोपडी. आत काय होतं? माणसाची खोपडी होती. त्या संन्याशाने सांगितलं, बाबा रे, भांडं असतं तर भरलं असतं, माणसाची खोपडी कधीच भरत नाही. का? त्याचा अहंकार आहे. लक्षात आलं का? पोकळ अहंकार आहे तो, ते कधीच भरत नाही, कधीच पूर्णत्वाला जात नाही. अलग लक्षात. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव, ज्यावेळेला तुला स्वतःची जाणीव होईल, मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, माझं कर्तव्य काय, माझा अधिकार काय, मी कोणाशी कनेक्ट आहे, मी कोणाचा अंश आहे, किंवा एवढंच नव्हे, ऐक शिष्या येथेची वर्म, स्वयं तूच आहेस ब्रह्म, याविषयी संदेह भ्रम ठेवू नको. म्हणून मगाशी मी ओवी घेतली, सूत्रधारी सूत्रधरी बाहुली नाचवी सभे भीतरी. तो त्याचं काम करतोय, पण बाहुली व्हायचं काम आपण केलं पाहिजे ना. आम्ही बाहुली आहोत हे समजलं पाहिजे आम्हाला. जोपर्यंत आम्ही बाहुली आहोत हे समजत नाही, जोपर्यंत मी करतो हा आविर्भाव आहे, तोपर्यंत अहंकाराच्या दुःखानं तुम्ही मी खितपत पडणार. पण ज्यावेळेला आम्ही बाहुली आहोत, सर्व तो सांभाळणार आहे. वाहू हा संसार देवापायी अशी ज्यावेळेला भूमिकेत राहतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं हो आम्ही सुखी आहे. गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून जीवन जगत असताना तुलनात्मक नको जीवन जगायला, स्पर्धात्मक जीवन जगायला नको. मी मगाशी सांगितले, आपण स्पेशल आहोत. ज्या मोठ्यांच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा आपल्याकडे स्पेशल काहीतरी आहे. आम्ही आर्थिक बाजूनच कम्पेअर करायला जातो, आम्ही प्रॉपर्टी आणि इस्टेटच्या बाजूने कम्पेअर करायला जातो. पण ज्याला सुखाचं वर्म कळालं, ज्याला शांतीचं वर्म कळालं, बघा माणसाचं जीवन हे कशासाठी आहे? आला शीतळ शांतीचा वारा, तेणे सुख झाले या शरीरा, फिटला पातकाचा. हे वर्म ज्याला कळालं, लक्षात आलं का? तो झोपडीत जरी असला तर बंगल्यातलं सुख उपभोगणार आहे. आणि जो बंगल्यात जरी असला, लक्षात आलं का, तर तो स्थिर राहणार, स्थिर राहणार. त्याला स्थितप्रज्ञ किंवा स्थिर बुद्धीचा म्हणतात. अर्जुना बॅलन्स्ड पाहिजे. दुःख झालं तरी स्थिर, सुख झालं तरी स्थिर, कोटीचं नुकसान झालं तरी स्थिर, लक्षात आलं का, प्रॉपर्टी झाली तरी स्थिर. ह्याला बॅलन्स्ड म्हणतात. आम्ही काय करतो माहिती आहे का? आम्ही कम्पेअर करायला जातो. कुणाबरोबर कम्पेअर करणार आहे? आज शेजाऱ्याबरोबर कराल. शेजाऱ्यापेक्षा मोठं व्हाल की नाही असं नाही, पण अनेक जण आहेत ना. बरं, आमचा अहंकार बी असा आहे बरं का, जिथं झेपत आहे तिथं नांगी टाकतं. माझं बोलणं कळलं का? जिथं झेपत नाही तिथं नांगी टाकतं. जा की अंबानीनं 2000 कोटीचा बंगला आहे, त्याचा 2000 कोटी रुपयाचा बंगला आहे. कर त्याच्यावर कम्पेअर. मग तिथं कुठली तरी पर्याय व्यवस्था काढतं, स्वतःला समाधानी करून घेतो. त्याला काय आहे 2 नंबरचा, म्हणजे तू कर की 2 नंबर. मग माझं बोलणं कळलं का? त्यानं 2 नंबर, तू कर 2 नंबर, तुला कोणी अडवलंय? अरे अहंकार, हा तुझा पळपुटापणा आहे. करायची आहे ना चोरी, कर की, त्याच्या एवढी चोरी कर, डाका घाल. अरे म्हणजे चोरटाय ती चोरी करून मिळवलं, तू चोरी कर. बघा, आशा प्रत्येकाकडे आहे, प्रत्येकाकडे आशा आहे का नाही? तो चोरी करून मोठा झाला हे दुःख आहे ना तुला. ज्या अर्थी हे दुःख तुला आहे त्या अर्थी तुझ्या आशा आहे. लगा तुला मिळवलं एवढं करून, आम्हाला नाही मिळत, म्हणजे काय? आशा तुझी शिल्लक आहे. आशाच जर नसेल, कम्पेअर केलंच नसतंस. आणि आशा कोण करतं? अहंकार आशा करतोय, तू नाही.
तू अहंकारात गुंडाळला गेलेला आहेस. माझं बोलणं कळलं का? तुमची जर आशाच नसेल, तुमच्यात जर द्वेष नसेल, तुमच्यात जर मत्सरच नसेल, तर निश्चितपणानं कम्पेअर आम्ही करणारच नाही, स्पर्धा मी करणारच नाही, तुलना मी करणारच नाही. मी स्पेशल आहे. मग मी का लक्षात घ्या. आणि म्हणून तुलनात्मक जीवन नको, स्पर्धात्मक जीवन नको. मी इंडिव्हिज्युअल आहे, मी स्वतंत्र आहे, मी स्पेशल आहे. लक्षात आलं का? संपला विषय. मग मगाशी मला तेच सांगायचं आहे, संत आनंदी का होते? त्या परमात्म्याशी ते एकरूप होते. अस्तित्वाचा मालक जर परमात्मा असेल तर परमात्म्याबरोबर आम्ही संग केला तर विषय संपला. परमात्मा अलौकिक आहे आणि त्याचेच तुम्ही आम्ही अंश आहोत, हे जर आमच्या लक्षात आलं म्हणजे आम्ही परमात्मा स्वरूप आहोत. मग या सागराचा, सूर्याचा, चंद्राचा, पृथ्वीचा, ब्रह्मांडाचा, विश्वाचा मालक कोण आहे? तो आहे. तो जर मालक असेल त्याच्याशी आम्ही कनेक्ट असू, ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक कोण आहे? आपण आहे. आपणच आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. संपला विषय. हे प्रवचनापुरतं ओवी नाही ही करायची, त्याचा अनुभव घ्यायचा दैनंदिन जीवनामध्ये. लक्षात ठेवा. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो, इतर ज्यावेळेला आनंदी होतील त्यावेळेला आमच्यात आनंद निर्माण झाला पाहिजे. खऱ्या अर्थानं तो परमार्थ आहे. का? तोही एक त्या विश्वाचा भाग आहे, तो एक त्या अस्तित्वाचा घटक आहे. लक्षात आलं का? त्याचं चांगलं होणं हे माझं चांगलं आहे. त्याच्या दुःखात मी दुःख व्यक्त करावं, त्याच्या आनंदात मी आनंद व्यक्त करावा. हा निसर्गाचा भाग आहे. लक्षात ठेवा. हा परमात्म्याचा भाग आहे. आणि या पद्धतीनं जो वावरतो ना त्याला कधीच दुःख होणार नाही. मौल्यांनो, शेजारणीच्या गळ्यात चांगलं सोनं दिसलं की जळू नका. हां, असू दे, बयाला मिळालं नका, बरं झालं, तिचा आनंद तो माझा आनंद. भूमिका समजून घ्या. इतराच्या आनंदात जेव्हा जीव आनंद शोधतो ना, कधीच त्याला दुःख होत नाही. का? कम्पॅरेटिव्ह तू जीवन जगत नाही, तुलनात्मक तू जीवन जगत नाही. म्हणून भूमिका समजून घ्या. अहंकार जर मावळावा असं वाटत, बघा, अहंकार हे मुळात अहंकार नाहीच आहे. अहंकाराचं अस्तित्वच नाही. एक जण 10-12 गडी बोलवलं त्यानं नेटाक. आणि एका खोलीत अंधार होता. खोली मोठी होती आणि खोलीत त्या अंधार होता. 10-12 जण बोलवली. यार म्हणले, ते तेवढा अंधार उपसून काढा बाहेर. माझं बोलणं कळतंय का? त्या खोलीतला म्हणले अंधार उपसून काढा. निघर का अंधार? का? अंधार काय माहिती आहे का? प्रकाशाचा अभाव. प्रकाशाचा अब्सेन्स म्हणजे अंधार आहे. तसा स्वरूपाचा अब्सेन्स म्हणजे अहंकार आहे. माझं बोलणं कळलं का? दिवा ज्यावेळेला मी घेऊन जातो त्यावेळेला उपसून, अंधाराला उपसून काढायची गरज नाही. अंधार गायबच आहे. सूर्याच्या ठिकाणी अंधार शोधून सापडेल का? तसा दिवा घेऊन त्या खोलीत गेल्याबरोबर अंधार ऑटोमॅटिक गायब होणार आहे. तसं स्वरूपाचा दिवा ज्यावेळेला प्रज्वलित होतो ना त्यावेळेला ऑटोमॅटिक अहंकार गायब होणार आहे. गरजच नाही. फक्त काय व्हायला पाहिजे आपल्याला? बाहुली. काय व्हायला पाहिजे आपल्याला? बाहुली. नाचवणारा तो आहे. आपल्याला फक्त तू सांगेल त्याप्रमाणे ॲक्टिंग करायची आहे. काय करायचं आहे? बघा, दैनंदिन जीवनामध्ये कुठलंही संकट आलं, कुठलंही दुःख आलं, काही आलं तर ॲक्टिंग करायला शिका. दादा, काय करायला शिकायचं? ॲक्टिंग.
मला प्रचंड रोग झालेला आहे, लक्षात आलं का? त्या रोगातनं वाचणं अवघड आहे, ॲक्टिंग करा. तो रोल आहे. त्या डायरेक्टरनं आत्मस्वरूप अभिनेत्याला दिलेला तो रोल आहे. ज्यावेळेला तो रोल आम्ही व्यवस्थित पार पाडू ना, लक्षात आलं का? बघा, भूमिका वेगळी असते, भूमिका करणारा वेगळा असतो. माझं बोलणं कळतंय का? भूमिका वेगळी आणि भूमिका करणारा वेगळा. भूमिका करणारा आम्ही ज्यावेळेला होतो ना, त्यावेळेला भूमिका आम्ही पार पाडत असतो. ॲक्टिंग करता आली पाहिजे. राग आला, पोरग काय ऐकत नाही माझं, भूमिकेत उतरू नका, ॲक्टिंग करा त्या भूमिकेची. ज्यावेळेला डायरेक्टर कट म्हणतो, पटकन त्या भूमिकेतनं आपण बाहेर येतो आणि दैनंदिन जीवन सरळ जगू लागतो का नाही? तसं आम्हाला करता आलं पाहिजे. रागवावं जरूर, प्रेमही जरूर करावं, आसक्तीही ठेवावी, अनासक्तही राहावं. आम्हाला भूमिका करता आली पाहिजे. ज्यावेळेला भूमिका करतो ना, त्यावेळेला आम्ही गुंतत नाही. माझं बोलणं कळलं का? आनंद चित्रपट कोणी बघितलाय? त्या राजेश खन्नाला कॅन्सर झालेला असतो. तो चित्रपट बघताना अक्षरशः असं गहिवरून येतं. अरे, राजेश खन्ना हा अभिनेता आहे आणि त्या चित्रपटामध्ये कॅन्सरच्या रोग्याची त्याला भूमिका दिलेली आहे. त्यानं ती भूमिका इतकी सुंदरपणे पार पाडली की त्याचा शेवट पाहताना डोळ्यातनं पाणी येतं. पण खरोखर त्याला कॅन्सर झाला नसतो का? डायरेक्टर ज्यावेळेला कट म्हणतो त्यावेळेला तो आपलं दैनंदिन जीवन जगत असतो. तसं आमच्या प्रपंचामध्ये, आमच्या संसारामध्ये ज्या वेळेला आम्ही भूमिका करतो त्यावेळेला दुःख होत नाही. पण आम्ही ज्यावेळेला भूमिकेत अडकून पडतो आणि मी अभिनेता हे विसरून जातो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं दुःख होतं. अभिनेते व्हा, कारण डायरेक्टर तो आहे. कोण आहे डायरेक्टर? तो आहे. त्यानं रोल दिलेला आहे. कुणाला बापाची भूमिका दिलेली आहे, कुणाला मुलाची भूमिका दिलेली आहे, कुणाला आज्याची आईची भूमिका दिलेली आहे, वडिलांची भूमिका दिलेली आहे, उद्योजकाची भूमिका दिलेली आहे, व्यापाऱ्याची भूमिका दिलेली आहे, व्यावसायिकाची भूमिका प्रत्येकाला दिलेली आहे. पण या भूमिकेमध्ये अभिनेता म्हणून जेव्हा तो भूमिका पार पाडत असतो, पार पाडणं अत्यंत महत्वाचं आहे. बघा, शब्द काय? प्रारब्ध भोगून सारावं. त्या भूमिकेतनं पार होऊन बाहेर पडावं, हे भूमिका समजावं. स्वमायेच्या आडवस्त्र लावून खेळवी नाना सूत्र, बाहेर नटी छायाचित्र लक्ष 84. त्या पडद्यावरचे कटपुतले तुम्ही आहोत, त्या पडद्यावरच्या बाहुल्या तुम्ही आहोत, त्या पडद्यावरचे अभिनेते तुम्ही आहोत. काय ओवी आहे? स्वमायेचे आडवस्त्र. भगवंतानी ही मायेचं पडदा विश्वपट निर्माण केलेला आहे आणि त्याच्यावरच्या बाहुल्या, त्याच्यावरचे अभिनेते तुम्ही आम्ही आहोत. त्यानं सांगील तसे ज्यावेळेला भूमिका आम्ही पार पाडतो आणि आपण एक वेगळे अभिनेते आहोत, मी आत्मस्वरूप आहे, मी अभिनेता आहे, ही भूमिका ज्यावेळेला ठेवतो ना, त्या प्रसंगातनं बाहेर पडल्याबरोबर आपल्या आनंदात आपण राहावं. कळलं का? म्हणून सूत्रधरी बाहुली नाचवी सभे भीतरी, परी त्या बाहुलीची दोरी कळून देत असे, तैसा मी सूत्राते धोरणी, माझी माया खेळवी जीवा लागोनी, मी वेगळा विंदानी परी सूत्र न सोडी. विंदानी म्हणजे मिसळलेला. गोविंद, गो म्हणजे पृथ्वी, गो म्हणजे शरीर आणि विंद म्हणजे मिसळलेला. मी वेगळा विंदानी परिसूत्र न सोडे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर सद्गुरु जनार्दन महाराज की जय. विठ्ठल 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 वासुदेव.